आपण पाहतोय या ठिकाणी आता हा टप्पा जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी गाठलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या संपूर्ण मिसिंग लिंकचं लोकार्पण जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी स्वतः या ठिकाणी गाडीही चालवली आहे। 2.2 lakh cubic meters of PQC for pavement, 9 million man-hours dedicated, built on human grit. But this is not just about size, it's about intelligence and safety at every turn. AI-powered real-time monitoring and control systems, SCADA-enabled intelligent ventilation, automatically maintaining safe airflow, jet fan ventilation with continuous monitoring of carbon monoxide and nitrogen oxides, keeping the air clean, safe. मीडियातून आहे कॅमेरा नाही ना तुमचा कॅमेरा काय मागे कॅमेरा सुद्धा ना मग बाईट इथं पुढे घ्या माहिती आहे तिथे चालू आहे बघा ना Passages located at every 300 meters, ensuring rapid response and safe evacuation at all times. SOS and emergency systems placed every 60 to 150 meters, ensuring constant readiness every second. FM radio broadcasting ensures real-time alerts for motorists inside the tunnel. An integrated public address system linked to the control room enables instant transmission of emergency alerts and live traffic updates. आपण पाहू शकतो या ठिकाणी हा संपूर्ण ब्रिज कसा बनवण्यात आलेला आहे आणि काय काय सुविधा आहेत या संदर्भातला एक व्हिडिओ देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे, जो की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत इतरही काही नेते उपस्थित असताना दाखवला जातोय। मिसिंग लिंक प्रकल्प हा आजपासून आता नागरिकांच्या सेवेत दाखल झालेला आहे आणि त्यानंतर आता हा एक व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे। कशा प्रकारे हा पूल बनवण्यात आलेला आहे, या पुलाची वैशिष्ट्य काय आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुलावरून प्रवास केलेला आहे, स्वतः गाडी चालवलेली आहे आणि संपूर्ण आढावा घेतलेला आहे। किती वेळ कमी लागतो, पूल कशा प्रकारे बनवण्यात आलेला आहे, प्रवास कसा सोयीस्कर झालाय या संदर्भात संपूर्ण आढावा आता या सर्व मंत्र्यांकडून घेण्यात आलेला आहे आणि यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलतात, माध्यमांसोबत काय संवाद साधतात हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। सरकारचा हा ग्रीन प्रोजेक्ट आजपासून सेवेत दाखल झालेला आहे, सेवेत सुरू झालेला आहे। फडणवीस आणि शिंदेच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। मुंबई आणि पुणे प्रवासाचा वेळ अत्यंत कमी होणार आहे, अपघात टाळले जाणार आहेत। अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि श्री चिंता श्रीधरजी व्यवस्थापकीय संचालक नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी, सर्व मान्यवरांचं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। आणि इथे उपस्थित आपले सर्व मान्यवर आणि मीडिया प्रतिनिधी, तुम्हा सर्वांचं देखील खूप खूप स्वागत। आज आपण एका प्रकल्पासाठी एकत्र आलेलो आहोत, असा प्रकल्प जो जागतिक अभियांत्रिकी कामगिरीचे प्रतीक आहे। सह्याद्री डोंगरामधून साकारलेले मुंबई पुणे मिसिंग लिंक टनेल हे खरंच आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी एक अभिमानास्पद यश आहे। मोठ्या प्रमाणावर अत्यंत अचूकतेने आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत उभारलेला हा प्रकल्प कनेक्टिव्हिटीची एक नवी दिशा ठरवणार आहे। 10 किलोमीटरपेक्षा जास्त लांबी आणि जागतिक मानकांपेक्षा खूपच जास्त रुंदी हे टनेल्स म्हणजे अभियांत्रिकी कौशल्य, नियोजन आणि अंमलबजावणी यांचं उत्कृष्ट उदाहरण आहे। आणि मंडळी, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार सर्वात रुंद भूमिगत बोगदा उभारण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी यांनी मिळून केला आणि मंडळी, त्यांच्या या संयुक्त प्रयत्नातून साकारलेला हा प्रकल्प मुंबई पुणे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ करणार आहे। आजचा हा सोहळा केवळ एक प्रकल्पाचा नाही, तर तो आहे दूरदृष्टीचा, अचूकतेचा आणि ओलांडण्याच्या जिद्दीचा। तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। With that, ladies and gentlemen, we are now transitioning from attempt to achievement of the Guinness World Record. Ladies and gentlemen, today we have with us Sonia Ji. Can we have a huge round of applause for her? She is the official educator of Guinness World Records Japan. Let's welcome Sonia Ji.
official adjudicator of Guinness World Records Japan. I would request her to please join us. Thank you everyone. Hello everyone. Hello everyone. My name is Sonia and I'm the official adjudicator from Guinness World Records. I am so pleased to be here today because I am able to confirm that the Maharashtra State Road Development Corporation Limited and Navayuga Engineering Company Limited have achieved a new Guinness World Record title. On behalf of Guinness World Records, I would now like to present the official Guinness World Record certificate. Thank you very much. मी सोनियाजी तर ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की जे रुंद बोगदे तयार करण्यात आलेले आहेत 23.5 रुंदीचे, त्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या ठिकाणी प्रदान करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र सरकारला आणि संपूर्ण जगामध्ये गौरव व्हावा असा हा क्षण. I would request Sonia ji to please also make the official statement. Just one second. To officiate, to make this record official, please allow me to read this certificate. Don't worry, I'm a professional. The widest underground tunnel measured 22.33 meters and was achieved by the Maharashtra State Road Development Corporation Limited and Navayuga Engineering Company Limited in Ranagala, Maharashtra, India on 1st May 2026. तर ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. मेगा इंजिनिअरिंगच्या माध्यमातून हे सगळं काम झालेलं आहे आणि सर्वात रुंद 22.33 मीटर इतका हा रेकॉर्ड आहे. You are now officially amazing. हा मित्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी यांनी मिळून लोणावळा महाराष्ट्र येथे 1 मे 2026 रोजी प्रस्थापित केला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नुसार सर्वात रुंद भूमिगत बोगद्याची रुंदी